Good afternoon, all of you. In previous lecture, we have completed the information about the formation of mixed spinal nerve and the different types which are related to the reflex action. Okay. Today we are going to see third part of our nervous system, that is the autonomous nervous system. When we have started learning about the human nervous system, basically the human nervous system is divided into three parts. First, central nervous system, second, peripheral nervous system, and third, autonomous nervous system. From that, the two nervous systems, that is central and peripheral, we have completed in previous some lectures. And in today's lecture, we are going to see the third nervous system or the third part of our nervous system, that is autonomic nervous system, or it is also called as ANS. Okay. So this autonomic nervous system, it is transmitting impulses from CNS to the involuntary organs and smooth muscles of the body. So particularly this autonomic nervous system is controlling the functions of our involuntary organs and smooth muscles of the body. Okay. And what is the meaning of autonomous, that we have seen in 11th standard also, in previous some lectures also. So this autonomic nervous system, it is related to the functioning of our involuntary organs and smooth muscles of the body. And here in this system, the impulses are conducted from central nervous system by an axon that synapses with an autonomous ganglion, and this ganglion is known as a preganglionic neuron. बघा इथं काय सांगितलेलं आहे, या सिस्टीम मध्ये जे इम्पल्सेस कंडक्ट केले जातात ते कंडक्शन कुणाकडून होतं, तर फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणलेलं आहे, अँड बाय अन एक्झॉन. एक्झॉन त्याच्यामध्ये रोल प्ले करत असतो. दॅट एक्झॉन इज सिनेप्सिंग विथ अन ऑटोनॉमस गँग्लियन. ऑटोनॉमस गँग्लियन जो प्रत्येक आपल्या बॉडीमध्ये जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, विसेरल ऑर्गन्स आहेत, त्याचे शेजारी असणारे गँग्लियन जे त्या इनव्हॉलंटरी ऑर्गनचं किंवा इंटरनल ऑर्गनचं काय करत असतात, फंक्शनिंग कंट्रोल करत असतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, इथं ऑटोनॉमस गँग्लियन म्हणणार आहे, कारण तो सेल्फ कंट्रोल्ड असतो, म्हणून त्याला ऑटोनॉमस गँग्लियन म्हणलेला आहे. आणि हा जो पहिला गँग्लियन आहे त्याला प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन असंही आपण म्हणू शकतो. सेकंड हियर द सेकंड न्यूरॉन विच इज हॅव्हिंग अन एक्झॉन दॅट एक्सटेंड्स फ्रॉम द ऑटोनॉमिक गँग्लियन to an effector organ and it is known as the post ganglionic neuron. आणि दुसरा एक गँग्लियन किंवा दुसरा एक न्यूरॉन इथं आपल्याला बघायला मिळतो, जो त्या ऑटोनॉमिक गँग्लियन पासून इफेक्टर ऑर्गन कुठला असेल. इफेक्टर ऑर्गन म्हणजे जसं आपण काल बघितलेलं आहे की सेन्सेशन घेऊन जाणारा जो असतो तो सेन्सरी ऑर्गन, आणि रिप्लाय घेऊन येणारा जो ऑर्गन आहे किंवा ज्याच्यातून रिप्लाय मिळतो तो ऑर्गन म्हणजे काय असणार आहे, इफेक्टर ऑर्गन. तर तसंच इथं त्या पहिल्या न्यूरॉन पासून सेकंड न्यूरॉन पर्यंत जाणारा हा एक्झॉन आहे, जो ऑटोनॉमिक गँग्लियन पासून इफेक्टर ऑर्गन पर्यंत नेला जातो, आणि त्याला पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉन म्हणलेलं. म्हणजे थोडक्यात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इट इज कन्सिस्टिंग ऑफ टू न्यूरॉन्स. फर्स्ट इज नोन ॲज अ प्री गँग्लियोनिक न्यूरॉन अँड सेकंड इज नोन ॲज द पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉन. प्री गँग्लियोनिक न्यूरॉन कशाला म्हणलेलं आहे बघा, इट इज शोईंग an axon which is synapsing with an autonomous ganglion which is situated near the visceral organ or near the internal organ. That neuron is known as a preganglionic neuron, and from that preganglionic neuron one axon is extending and it is up to the autonomic ganglion to an effector organ. जिथे effector organ आहे त्या ठिकाणच्या गँग्लियन पर्यंत जाणारा जो काही न्यूरॉन असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉन म्हणणार आहे. असे दोन न्यूरॉन आपल्याला या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये बघायला मिळतात. ओके. हियर ऑन द बेसिस ऑफ लोकेशन ऑफ गँग्लियन ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम इट इज डिव्हायडेड इंटू टू पार्ट्स. म्हणजेच हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमची गँग्लियन्स कुठं लोकेट केलेले आहेत अकॉर्डिंग टू द लोकेशन. हियर टू टाइप्स वी कॅन सी. द फर्स्ट इज नोन ॲज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम SCNS, and second is known as the parasympathetic nervous system, that is PANS. So these two words are important, sympathetic and parasympathetic. Both are constituting the autonomous nervous system. We have to see the information and the functions of particularly both these types, sympathetic and parasympathetic. So first we have to see that is the sympathetic nervous system. Here
the detailed information. So autonomic nervous system of their first part. Here is the sympathetic nervous system, and in this sympathetic nervous system, we can see it is formed by 22 pairs of sympathetic ganglia, which are linearly arranged on the two sympathetic cords running on either side of the vertebral column. तर काय सांगितलेलं आहे बघा, तर सिंपथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये टोटल 22 pairs of sympathetic ganglia are present, and these are arranged linearly on two sympathetic cords which are running on either sides of the vertebral column. आपला जो वर्टिब्रल कॉलम आहे त्याच्या दोन साइडला दोन सिंपथेटिक कॉर्ड्स असतात, त्याच्यावरती आपल्याला 22 जोड्या या सिंपथेटिक गँग्लियाच्या बघायला मिळतात. अँड ऑल दीज गँग्लिया आर कनेक्टेड to CNS by spinal nerve fibers. Means all these sympathetic nervous system, it is connected to our central nervous system with the help of spinal nerve fibers. Okay, and this system is working during stress, pain, anger, fear or emergency, that is fight, flight and fright म्हणलेला आहे. Means when the person is under stress or the person is having any pain, or the person may be angry, or the person may be showing fear, or any emergency which is available or which is suddenly observed in our body, at that time here this system is working, and hence it is also called as a fight, flight or fright. असं 3F त्याला म्हणलेलं आहे बघा. 3F सिस्टीम त्याला आपण म्हणू शकतो. फाईट, फ्लाइट आणि फ्राईट असा शब्द वापरलेला आहे की ज्या वेळेला आपण स्ट्रेस मध्ये असतो, ज्या वेळेला आपल्याला काही वेदना होत असतात, काही वेळेला आपण खूप चिडलेला असतो, राग आलेला असतो आपल्याला, काही वेळेला भीती वाटते, आणि अशाच प्रकारचे काही इमर्जन्सी आपल्या शरीरामध्ये डेव्हलप झालेले असतात, त्यावेळेला ही सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काम करत असते. ओके, अँड ड्युरिंग दिस फंक्शनिंग ऑफ द सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम हियर इट सिक्रेट्स ॲड्रिनलाइन और नॉर ॲड्रिनलाइन ॲज अ इमर्जन्सी हॉर्मोन. ज्या वेळेला स्ट्रेस, पेन, अँगर, फिअर और इमर्जन्सी अशी कुठलीही कंडिशन आपल्या बॉडीमध्ये तयार होते, त्यावेळेला सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कडून कुठला हॉर्मोन सिक्रेट केला जातो, तर त्याला ॲड्रिनलाइन और नॉर ॲड्रिनलाइन म्हणलं जातं. हे हॉर्मोनचं नाव आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. अँड इट इज प्रोड्युस्ड इन द इमर्जन्सी केस, अँड देअरफॉर दिस हॉर्मोन इट इज नोन ॲज अ इमर्जन्सी हॉर्मोन. हा एक पॉइंट इथं महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाउ let us see the next type of this nervous system, that is parasympathetic nervous system. Here this system is consisting of nerve fibers running along the some cranial nerve, sacral nerve, parasympathetic ganglia present on the side of the visceral organs like heart, lungs, stomach and kidney. So जसं आपण बघितलं की सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये 22 पेअर सिम्पथेटिक गँग्लिया असतात, जे व्हर्टिब्रल कॉलमच्या साइडला आपल्याला बघायला मिळतात. तसं पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कुठे आहे, तर इट इज कन्सिस्टिंग ऑफ नर्व फायबर्स विच आर रनिंग अलॉंग सम क्रॅनियल नर्व्स अँड सम सॅक्रल नर्व्स, अँड पॅरासिम्पथेटिक गँग्लिया विच आर प्रेझेंट ऑन द साइड ऑफ द विसरल ऑर्गन्स लाईक हार्ट, लंग्स, स्टमक अँड किडनी. म्हणजे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचे जे नर्व फायबर्स आहेत त्यातले काही आहेत ते आपल्या काही क्रॅनियल नर्वच्या सराउंडिंगला बघायला मिळतील, सॅक्रल नर्वच्या सराउंडिंगला बघायला मिळतील, आणि पॅरासिम्पथेटिक गँग्लिया जे आपल्या विसेरल ऑर्गन्सच्या साइडला प्रेझेंट असतील तिथं असणारे नर्व फायबर्स, असे 3 ठिकाणचे नर्व्स आपल्याला ह्या पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये इन्क्लूड केलेले बघायला मिळतील. ओके, अँड दिस सिस्टीम वर्क्स ड्युरिंग रेस्ट अँड ब्रिंग्स अबाउट रिलॅक्सेशन, कम्फर्ट, pleasure, and hence it is called as the energy conserving or housekeeper system. So this system, parasympathetic nervous system, it is working during rest and it is bringing about the relaxation, comfort and pleasure in our body. म्हणजे ज्या वेळेला आपण स्ट्रेस मध्ये असते आपली बॉडी, त्यावेळेला सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम काम करते, परंतु जेव्हा आपल्याला आपली बॉडी रिलॅक्स होते त्यावेळेला ती रिलॅक्स कशामुळे होते, किंवा अतिशय चिडलेला एखादा व्यक्ती असतो बघा, खूप राग आलेला असतो, ते ज्यावेळेला राग येतो त्यावेळेला त्याच्या बॉडीमध्ये काय कुठली सिस्टीम काम करते असं आपण सांगू शकतो, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. पण काही काळानंतर त्याचा राग काय होतो, ऑटोमॅटिक शांत होतो असं आपण म्हणतो, पण तो राग शांत होण्यापाठी मग कोणती सिस्टीम काम करत असते त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये,
तर ती म्हणजे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, कारण ही आपल्या बॉडीला रेस्ट देण्याचं काम करते, रिलॅक्सेशन आणण्याचं काम करते, कम्फर्ट तयार करण्याचं काम करते, प्लेजर म्हणजे थोडस आनंदी राहण्यासाठी ती मदत करते. अशा पद्धतीने हे डिफरंट फंक्शन्स आहेत या पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचे. आणि एनर्जी कॉन्झर्व केली जाते, कारण खूप राग आलेला असतो त्यावेळेला एनर्जी लिबरेट होत असते आपल्या शरीरामध्ये, पण ज्यावेळेला आपण रेस्टिंग कंडिशन मध्ये असतो त्यावेळेला एनर्जी कॉन्झर्व केली जाते आणि ही रेस्टिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून या सिस्टीमला एनर्जी कॉन्झर्विंग सिस्टीम ऑर हाऊसकीपर सिस्टीम म्हणलं जातं. त्यामुळं हा एक पॉइंट महत्वाचा आहे. आणि जसं आपण बघितलं की सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये कोणते हार्मोन सिक्रेट केले जातात, तर ऍड्रेनलाईन, नॉर ऍड्रेनलाईन. तसं पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जे सिक्रेट केलं जाणारा हार्मोन आहे त्याला ऍसिटाइल कोलिन नाव दिलेलं आहे. इट सिक्रेट्स ऍसिटाइल कोलिन which acts as a neurotransmitter as well as inhibitor in the functioning of the visceral organ. म्हणजे जसं ऍड्रेनलाईन किंवा नॉर ऍड्रेनलाईन हा स्ट्रेस मध्ये, अँगर मध्ये, फिअर मध्ये किंवा ज्या काही एक्सायटेशन असतील आपल्या शरीरामध्ये, कंडिशन्स ज्या इमर्जन्सी तयार झालेल्या असतील त्यावेळेला सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कडून ऍड्रेनलाईन, नॉर ऍड्रेनलाईन सिक्रेट केला जातो. तसंच ज्या वेळेला आपली बॉडी हळूहळू रेस्ट कंडिशन मध्ये येते, कम्फर्ट झोन मध्ये येते, रिलॅक्स होते, त्यावेळेला ह्या पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मधून ऍसिटाइल कोलिन नावाचा हार्मोन काय केला जातो, सिक्रेट केला जातो. त्यामुळे ह्याला आपण रिलॅक्सिंग हार्मोन असं सुद्धा म्हणू शकतो किंवा रेस्ट हार्मोन असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो लेट अस सी हिअर इन द डायग्राम द लोकेशन ऑन फंक्शन्स ऑफ दिस sympathetic nervous system and parasympathetic nervous system. Togetherly it is known as the autonomic nervous system. So here you can see the different parts related to this sympathetic nervous system and parasympathetic nervous system. तर इथं तुम्ही बघू शकताय की हा आपलं ब्रेन दाखवलेलं आहे बघा, आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हा स्पायनल कॉर्ड आहे, पूर्ण खालीपर्यंत गेलेला आहे, स्पायनल कॉर्ड आहे. ह्या स्पायनल कॉर्डच्या बाजू वरून काय असणार आहे, व्हर्टिब्रल कॉलम आहे. आणि व्हर्टिब्रल कॉलमच्या शेजारून साइडनं आपल्याला काय बघायला मिळतात, 22 पेअर्स ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया. जो तुम्हाला या हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला मी दाखवते, चेन ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया म्हणलेलं आहे बघा. हे स्ट्रक्चर सगळ्यांना दिसते का बघा इथं, परत एकदा दाखवते. हा जो पार्ट आहे सगळं चेन ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया म्हणलेलं आहे. खाली नाव दिलेलं आहे चेन ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया. ओके, तर त्या पद्धतीनं आपण बघू शकतो इथं. जस्ट अ मिनिट. ओके, तर ही चेन ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया आहे बघा, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचे काही नर्व फायबर्स जे आहेत ते या क्रॅनियल नर्वशी रिलेटेड असतात, काही नर्व फायबर्स सॅक्रल नर्वशी रिलेटेड आहेत आणि काही नर्व फायबर हे त्या ऑर्गनचे तिथं असणारे जे पॅरासिम्पथेटिक गँग्लिया आहेत त्याच्याशी रिलेटेड असतात, असं त्याचं लोकेशन आहे. आता सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम काय काम करते त्या प्रत्येक ऑर्गनच्या रिलेटेड तिची माहिती आपल्याला इथं खाली दिलेली आहे, या साईडला दिलेली आहे. की सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचं मेन फंक्शन काय आहे इथं, तर डायलेट्स प्युपिल म्हणलेलं आहे. आता प्युपिल म्हणजे काय, हे डोळ्याचं स्ट्रक्चर आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. प्युपिल त्याचं डायलेशन करण्याचं काम सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मुळे होतं. स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ टीयर्स, ज्या वेळेला अतिशय राग आलेला असतो, अतिशय वेदना होत असतात, अतिशय दुःख झालेलं असतं, म्हणजेच थोडक्यात स्ट्रेस मध्ये असते आपली बॉडी, त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, म्हणजेच अश्रू येतात. हे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचं काम आहे. इनहिबिट फ्लो ऑफ सलायवा, आपल्या सलायव्हरी ग्लँड मधनं सलायवा सिक्रेशन स्टॉप केलं जातं. ऍक्सिलरेट्स हार्टबीट, हार्टबीटचा रेट वाढला जातो बघा, अतिशय खूप राग आलेला असतो आपल्याला, अतिशय दुःख झालेलं असतं किंवा अतिशय भीती वाटत असते आपल्याला, त्यावेळेला हार्टबीटचा रेट काय झालेला असतो, वाढलेला असतो. इकडचे सगळे फंक्शन्स आहेत ते सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचे आहेत, राईट साईडला जे दिसतात. त्यानंतर डायलेट्स ब्रॉन्काय, कॉन्स्ट्रिक्ट ब्लड वेसल अँड इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. तर ब्रॉन्कायचं डायलेशन होतं, ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट होतात, ब्लड प्रेशर वाढलं जातं. इनहिबिट्स पेरिस्टाल्सिस अँड सिक्रेशन म्हणलेलं आहे. आणि नॉन ऍड्रेनलाईन कन्व्हर्जन ऑफ ग्लायकोजेन, स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ ऍड्रेनलाईन अँड इनहिबिट्स ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन. हे सगळे फंक्शन कशाचे आहेत, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचे आहेत.
ज्या वेळेला बॉडी स्ट्रेस मध्ये असते, अँगर आहे, फिअर आहे किंवा एक्साइटमेंट आहे, अशा अनेक कंडिशन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, इमर्जन्सी कंडिशन्स, त्यावेळेला ही सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम या ऑर्गन मध्ये ह्या पद्धतीचे बदल झालेले बघायला मिळतात. आणि नंतर ज्या वेळेला आपली बॉडी रिलॅक्स होते, रेस्टिंग कंडिशन मध्ये जाते, त्यावेळेला पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम तिथं फंक्शनिंग करताना बघायला मिळते. त्यावेळेला जो प्युपिल इकडे डायलेट झालेला आहे, त्या प्युपिलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, कॉन्स्ट्रिक्शन होतं अँड इनहिबिट सिक्रेशन ऑफ टीयर्स म्हणलेलं आहे. बरोबर याच्या उलट फंक्शनिंग आपल्याला पॅरासिम्पथेटिक मध्ये सांगता येईल. स्टिम्युलेट फ्लो ऑफ सलाइवा, स्लोज हार्टबीट, जे हार्टबीट वाढलेले असतात राग आल्यानंतर ते ऑटोमॅटिकली काय होतात, स्लो डाऊन होतात. त्यानंतर कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रांकाय, डायलेट्स ब्लड प्रेशर, डायलेट्स ब्लड वेसल अँड लोअर्स ब्लड प्रेशर पण कमी होतं. स्टिम्युलेट पेरिस्टाल्टिस अँड सिक्रेशन, स्टिम्युलेट रिलीज ऑफ बाईल अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लॅडर. असे हे डिफरंट फंक्शन जे आहेत आपल्या पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कडून काय केले जातात, कंट्रोल केले जातात. म्हणजे ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये इमर्जन्सी असते, ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस, अँगर, फिअर, पेन अशा काही गोष्टी घडत असतात, त्यावेळेला सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम फंक्शनिंग करते, जी या बाजूला दिलेल्या राईट साईडला. आणि हे सगळे जे फंक्शन्स आहेत हे आपण बघू शकतो की हे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये कॅरी आउट केले जातात. आणि हे सगळे जे फंक्शन्स आहेत हे पुन्हा नॉर्मल कंडिशन मध्ये आणण्यासाठी त्यावेळेला ऑटोमॅटिकली ही पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे ती या पद्धतीचे फंक्शनिंग प्ले करते. असं आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम हे कोऑर्डिनेशन मध्ये काम करत असतात. कारण प्रत्येक वेळेला आपल्या बॉडीमध्ये कुठल्या तरी ऑर्गनच्या बाबतीमध्ये काहीतरी इमर्जन्सी तयार झालेली असते आणि त्याच्या रिलेटेड सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आधी ऍक्शन प्ले करते आणि नंतर रेस्टिंग कंडिशन मध्ये जाण्यासाठी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल करत असते. जे थोडक्यात प्रत्येक इंटरनल ऑर्गनचं फंक्शनिंग कंट्रोल करणारी ही सिस्टीम आहे, ज्याला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हटलं जातं. ओके, सो रिलेटेड टू दॅट हिअर another one point we have to see comparison between sympathetic and parasympathetic nervous system. So here you can see these are the organs or regions and we have to see sympathetic effect and parasympathetic effect on that particular organ or region. So you can see here the heartbeat, the rate of heartbeat is increases during the sympathetic nervous system functioning, while parasympathetic effect is heartbeat is decreasing. Means sympathetic nervous system is responsible for increasing heartbeat, while parasympathetic nervous system is responsible for decreasing heartbeat. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ज्या वेळेला आपल्याला भीती वाटते, राग येतो किंवा काही वेदना होत असतात, एक्साइटमेंट असते, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्या हार्टबीटचा रेट काय होतो, वाढला जातो. त्यावेळेला कोणती सिस्टीम काम करते, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. आणि काही वेळानंतर आपले हार्टबीट पुन्हा नॉर्मल वरती येतं. म्हणजे कुणामुळे येतात, वाढलेला हार्टबीट कसं कमी होतो, तर त्यावेळेला कोण काम करतं, पॅरासिम्पथेटिक. या पद्धतीने ह्या दोन्हींचं फंक्शनिंग अपोजिट आपल्याला बघायला मिळतं. तसंच ब्लड वेसल, सिम्पथेटिक इफेक्ट जर बघितला तर कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड वेसल आहे, पॅरासिम्पथेटिक मध्ये डायलेशन होईल. आर्टेरियल ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे सिम्पथेटिक इफेक्ट मध्ये, डिक्रीज होणार आहे पॅरासिम्पथेटिक इफेक्ट मध्ये. प्युपिल ऑफ आय म्हणलेला आहे, म्हणजे डोळ्याचा मधला जो भाग आहे प्युपिल म्हणलं जातं त्याला, त्याचं डायलेशन होणार आहे, इकडं कॉन्स्ट्रिक्शन होणार आहे. गॅस्ट्रो इंटेस्टिनल मुवमेंट, स्टमक अँड इंटेस्टाइन, रिटार्ड्स पेरिस्टाल्सिस म्हणलेला आहे. पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी आहे ती स्लो डाऊन होणार आहे सिम्पथेटिक इफेक्ट मुळे, पण त्याचा वेग पुन्हा वाढला जाणार आहे पॅरासिम्पथेटिक इफेक्ट मध्ये. आणि युरिनरी ब्लॅडरचं रिलॅक्सेशन होणार आहे सिम्पथेटिक इफेक्ट मध्ये आणि कॉन्ट्रॅक्शन होणार आहे पॅरासिम्पथेटिक इफेक्ट मध्ये. या पद्धतीने एक्झाम मध्ये आपल्याला काही सेंटेन्सेस विचारले जातात, करेक्ट इनकरेक्ट, की नेमकं कशाच्या इफेक्ट मुळे काय होतं, तर तशा रिलेटेड क्वेश्चन्स या पॉइंट वरती विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हा चार्ट महत्वाचा आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ द ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. On this point, we have to see some MCQs. So read the question and give the answer here. How do parasympathetic neural signals affect the working of heart? तो प्रश्नामध्ये पॅरासिम्पथेटिक न्यूरल सिग्नल अफेक्ट म्हणलेला आहे. मग रिड्यूस बोथ हार्ट रेट अँड कार्डियक आउटपुट. सेकंड आहे हार्ट रेट इज इन्क्रीज्ड विदाउट अफेक्टिंग द कार्डियक आउटपुट. बोथ हार्ट रेट अँड कार्डियक आउटपुट इन्क्रीजेस. आणि चौथा आहे हार्ट रेट इज डिक्रीजेस बट द कार्डियक आउटपुट इन्क्रीजेस. What will be the option here correct?
read the question and the options and you have to give the answer here. पॅरासिम्पथेटिक न्यूरल सिग्नल अफेक्ट म्हणलेला आहे. सिम्पथेटिक कधी काम करते आणि पॅरासिम्पथेटिक कधी काम करते त्याच्यानुसार तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. येस, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. त्याचं करेक्ट उत्तर जे आहे रिड्यूस बोथ हार्ट रेट अँड कार्डियक आउटपुट. ए ऑप्शन विल बी हिअर दी करेक्ट आन्सर. बघा, पॅरासिम्पथेटिक न्यूरल सिग्नल विचारलेला आहे. सिम्पथेटिक मध्ये काय होतं, हार्ट रेट इन्क्रीज होतो आणि नेहमी लक्षात ठेवायचं हार्ट रेट ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला ऑटोमॅटिक कार्डियक आउटपुट हा वाढलेलाच असतो. ज्या वेळेला हार्ट रेट कमी होणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकली कार्डियक आउटपुट सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे इथं इन्क्रीज होण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे हा चुकणार आहे. आणि इथं हार्ट रेट इन्क्रीज म्हणलेला आहे हाही चुकीचाच आहे. इथं हार्ट रेट डिक्रीज म्हणलेला आहे पण कार्डियक आउटपुट काय म्हणलेलं आहे, इन्क्रीज म्हणलेला आहे. त्यामुळे हाही ऑप्शन चुकीचा आहे. करेक्ट ऑप्शन कुठला येणार आहे, ए ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ द ऍक्शन ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम इज. One of the examples of the action of autonomous nervous system is knee jerk response, pupillary reflex, swallowing of food, peristalsis of the intestine. काय येईल उत्तर सांगा. येस, बरोबर आहे. D option will be the here correct answer, peristalsis of the intestine. Okay, next, sympathetic nervous system includes. Sympathetic nervous system includes heartbeat, secretion of digestive juices, secretion of saliva. काय येईल उत्तर सांगा. येस, हार्टबीट उत्तर येणार आहे. हे ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, कारण हे दोन फंक्शन कोणाचे आहेत, पॅरासिम्पथेटिकचे आहेत. त्यामुळे हार्टबीटचं रिलेटेड फंक्शन कोणाचं आहे, सिम्पथेटिक नर्वस सिस्टमचं आहे. ओके, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट द ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट पॉइंट related to this nervous system or related to our sense organs here. Receptors means the sense organs which are present in our body, those are showing receptors. जो काही स्टिम्युलस मिळणार आहे, इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल, तो स्टिम्युलस रिसीव्ह करण्याचं काम जे करतात त्याला आपण काय म्हणणार आहे, रिसेप्टर्स म्हणणार आहे. हिअर द पार्ट्स ऑफ द बॉडी that receive the stimulus and convert it into the impulse are called as a receptors. म्हणजे आपल्या बॉडी मध्ये असे जे पार्ट्स आहेत जे स्टिम्युलस रिसीव्ह करतात and that stimulus is converted into impulse, those body parts are known as here receptors. They are of two types, exteroreceptor and interoreceptor. म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कडून जे काही स्टिम्युलस मिळणार आहे तो रिसीव्ह करणारे जे असतील त्याला एक्सटेरोसेप्टर म्हणायचं. अँड दोज ऑर्गन्स विच आर रिसिव्हिंग द स्टिम्युलस फ्रॉम आवर इंटरनल बॉडी ऑर्गन्स, दोज रिसेप्टर्स आर हिअर कॉल्ड एज इंटेरोसेप्टर्स. ओके, सो व्हॉट इज मीन बाय एक्सटेरोसेप्टर हिअर, these are somatic and receive stimulus directly from the external environment. Means these exteroreceptors are called as a somatic receptors and these are directly receiving stimuli from the external environment. Therefore, they are known as exteroreceptor. Then interoreceptor here, these are the visceral and these are present inside the body and respond to the internal changes. या दोन्ही मधला बेसिक फरक बघा. These are called as the visceral receptors because they are present inside the body and they are responding to the internal changes or the receiving stimuli directly from the internal environment of our body. Okay, the details about these receptors we have to see here. There are different types of exteroreceptors. First of all, we have to see the information about the exteroreceptors and then we will see the interoreceptors. So exteroreceptors, the first type
of the exteroreceptor here, that is known as mechanoreceptors. The first type of this exteroreceptor, it is known as the mechanoreceptor. Location here given is the skin, means our skin, body skin, it is having this type of receptor which is known as the mechanoreceptor. And here the function of this receptor is the sensitive to touch, pressure, pain. So these mechanoreceptors are responsible for sensation of touch, pressure and pain, which are located in our skin. From that, for touch, the receptors are present, which are known as the tactile receptors, and for pressure, the receptors are known as tango receptor. टच साठीचे जे आहेत त्याला टॅक्टाईल रिसेप्टर म्हणायचं, प्रेशर साठी जे आहे त्याला टँगो रिसेप्टर्स म्हणायचं. हा फर्स्ट टाइप झाला. सेकंड टाइप हियर इट इज नोन एज दी थर्मोरिसेप्टर. इट इज ऑल्सो लोकेटेड इन आवर स्किन. इट इज सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर. अँड टेम्परेचर म्हणले की दोन टेम्परेचर आहेत, एक हॉट आणि एक कोल्ड आपण म्हणणार आहे. सो फ्रिगिडो रिसेप्टर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कोल्ड टेम्परेचर अँड हीट रिसेप्टर फॉर वॉर्म टेम्परेचर. या पद्धतीने टेम्परेचर साठीचे दोन आहेत. थर्मोरिसेप्टर म्हणजे आपल्या स्किनला कळतं की बाहेर थंडी पडलेली आहे का गरमी होती आहे. तर हे कशामुळे कळतं आपल्या स्किनला, तर आपल्या स्किनवरती काय थर्मोरिसेप्टर्स आहेत. त्यामुळे आपल्याला टेम्परेचर कळतं किंवा एखादं भांडं गरम आहे किंवा थंड आहे हे हात लावल्यानंतर आपल्याला कळतं. तर आपल्या स्किन मध्ये काय आहे, थर्मोरिसेप्टर्स आहेत. देन थर्ड हियर नोन एज दी केमोरिसेप्टर. दीज आर लोकेटेड इन आवर टेस्ट बड्स ऑफ टंग अँड ऑल्फॅक्टरी म्युकोसा ऑफ नोज. आपल्या जिभेवरती टेस्ट बर्ड्स आहेत, त्या ठिकाणी हे केमोरिसेप्टर्स बघायला मिळतात. त्याच पद्धतीने नोज मध्ये ऑल्फॅक्टरी म्युकोसा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे रिसेप्टर्स बघायला मिळतात. द नेम ऑफ दीज रिसेप्टर्स, गस्टॅटो रिसेप्टर फॉर टेस्ट आणि ऑल्फॅक्टो रिसेप्टर फॉर स्मेल. टेस्ट साठीची जी रिसेप्टर्स आहेत त्याला गस्टॅटो रिसेप्टर म्हणलं जातं. अँड द रिसेप्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर स्मेल आर नोन एज ऑल्फॅक्टो रिसेप्टर. आपल्याला एखाद्या पदार्थाचा वास घेऊन सुद्धा कळू शकतं की ते तिखट आहे का गोड आहे. त्यामुळे तो पण इथं केमोरिसेप्टर मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, हे तीन झाले एक्स्ट्रा रिसेप्टर. त्यानंतर चौथा आहे स्टॅटो अकोस्टिक रिसेप्टर. हा एक्स्ट्रा रिसेप्टर मधला 4 नंबरचा आहे. लोकेशन जे आहे ते इंटरनल इयर आहे, आपल्या कानाच्या अगदी आतमध्ये. हे दोन रिसेप्टर्स आहेत. स्टॅटो अकोस्टिक रिसेप्टर म्हणलेला आहे. त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. एक असतो कॉक्लिया, ज्याला हिअरिंग साठी तो फंक्शनिंग आहे, आणि सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत, जो बॉडीचा बॅलन्स आणि इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम करतो. असे आपल्या कानाचे दोन फंक्शन्स असतात. अगोदरच्या मी लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपलं कान जो आहे तो हिअरिंग आणि बॅलन्सिंग हे दोन्ही काम करत असतो. द डिटेल्स अबाउट दिस कॉक्लिया अँड सेमी सर्क्युलर कॅनल्स वी हॅव टू सी इन next some lectures, because we have to see here the detailed information about the two sense organs, that is eye and ear. डोळा आणि कान याची डिटेल माहिती ह्या टॉपिक मध्ये आपल्याला घ्यायची आहे. पुढच्या काही लेक्चर मध्ये आपण डोळ्याची आधी माहिती बघणार आहे, नंतर कानाची माहिती बघणार आहे. त्यावेळेला कानाच्या माहितीमध्ये हा कॉक्लिया आणि सेमी सर्क्युलर कॅनल काय असतो हे डिटेल्स आपण तिथं बघणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे फोटो रिसेप्टर. इट इज प्रेझेंट इन आवर आय, रेटिना ऑफ द आय. रेटिना हा डोळ्याचा भाग आहे. तर डोळ्याची माहिती बघताना तुमच्या लक्षात येईल की रेटिना कुठं असतो. आणि ह्या रेटिना मध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात, रॉड्स आणि कोन्स. रॉड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सिटिव्ह टू डिम लाईट, ब्लॅक अँड व्हाईट इमेज. अंधुक प्रकाशामध्ये जे आपल्याला दिसतं किंवा ब्लॅक अँड व्हाईट इमेज आपल्याला जी ओळखता येते त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे रॉड्स आहेत. त्याच्यामध्ये फोटो रिसेप्टर्स असतात. आणि कोन्स ब्राईट लाईट विजन आणि कलर इमेज, लख्ख प्रकाशामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. आणि कलरफुल इमेज असेल तर ती सुद्धा दिसते, तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे कोन्स आहेत. ह्या दोन्ही रिसेप्टरची माहिती आपण डोळा आणि कान या ऑर्गनची माहिती घेताना डिटेल मध्ये बघणार आहे. असे हे 5 एक्स्ट्रा रिसेप्टर्स आपल्याला जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत आपली, कान, नाक, डोळा, त्यानंतर जीभ आणि त्वचा, याच्या रिलेटेड हे 5 आपल्याला एक्स्ट्रा रिसेप्टर्स जे आपण आता इथं बघितलेले आहेत ते सांगता येतील. नेक्स्ट पार्ट आहे इंटरसेप्टर. हियर वी हॅव टू सी द फर्स्ट इंटरसेप्टर, जे इंटरनल बॉडी ऑर्गनच्या इथं असणार आहे. त्यातलं पहिलं आहे बघा प्रोप्रिओसेप्टर्स, जे मसल आणि जॉईंटच्या तिथं आपल्याला लोकेशन आहे. अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सेशन ऑफ पेन, टेन्शन अँड सेन्सिटिव्ह टू व्हायब्रेशन.
म्हणजे आपल्याला आतमध्ये मसलमध्ये कुठं वेदना होत असतील, जॉईनिंगचे तिथं काही टेन्शन असेल, प्रॉपर मुवमेंट होत नसेल, व्हायब्रेशनच्या रिलेटेड काही सेन्सेशन असेल, तर ते कॅच करण्याचं काम हा प्रोप्रिओसेप्टॉर करत असतो. सेकंड जो आहे इंटरसेप्टॉर म्हणलेला आहे, त्याला विसेरल ऑर्गन्सचे तिथं असणार आहे. हंगर, थर्स्ट, पेन, टेम्परेचर, पीएच, ऑस्मोटिक चेंजेस एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला तहान लागते, भूक लागते, काही वेळेला आतमध्ये पोटात दुखतं, डोकं दुखतं, छातीत दुखतं, कणकणी आली, ताप आलेला आहे हे कळतं, पित्त वाढलेलं आहे, अशा काही ज्या काय इंटरनल गोष्टी आपले चेंजेस झालेल्या आहेत त्या कळतात. त्या कशामुळे? तर ह्या इंटरसेप्टॉरमुळे कळतात. आणि थर्ड जो आहे बॅरो रिसेप्टॉर म्हणलेला आहे. वॉल ऑफ कॅरोटिड आर्टरी, ऍट्रिया आणि व्हेनी केव्ह. कॅरोटिड आर्टरी आणि ऍट्रिया आहेत, हार्ट मध्ये 2 चेंबर आपल्याला माहित आहेत, आणि व्हेनी केव्ह आहे सुपेरियर आणि इन्फेरियर. या सगळ्याच्या वॉलचे तिथं हा बॅरो रिसेप्टर्स असतात. अँड दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सिटिव्ह टू चेंजेस इन ब्लड प्रेशर टू मेंटेन द होमिओस्टॅसिस थ्रू दी व्हॅसोडायलेशन और व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे आपल्या ब्लड व्हेसलमध्ये जेव्हा गरज असेल शरीराला त्यावेळेला काय केलं जातं? व्हॅसोडायलेशन म्हणजे डायमीटर वाढवला जातो. काही वेळेला व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन म्हणलेलं आहे, म्हणजे डायलेशन झालेली ब्लड व्हेसल आहे ती पुन्हा कॉन्स्ट्रिक्ट केली जाते, पुन्हा त्याचा डायमीटर कमी केला जातो. या पद्धतीनं अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ अवर बॉडी the blood pressure is getting changed, and this changing blood pressure is maintained with the help of these baroreceptors. ज्या वेळेला ब्लड प्रेशर काही प्रमाणामध्ये वाढवायचं असेल आपल्या शरीराला त्यावेळेला ह्या बॅरो रिसेप्टॉर कडून मेसेज जातो आपल्या ब्लड वेसलच्या वॉलला, आणि त्याच्यानुसार डायलेशन करायचं आहे, कॉन्स्ट्रिक्शन करायचं आहे, तर मेसेज तिथं दिला जातो. आणि अकॉर्डिंग टू दॅट मेसेज द ब्लड वेसल्स आर शोईंग हिअर व्हॅसोडायलेशन और व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे हे इंटरनल चेंजेस जे आहेत आपल्या बॉडीमध्ये होणारे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे हे 3 रिसेप्टर्स आहेत: प्रोप्रिओ रिसेप्टर, इंटररिसेप्टर आणि बॅरो रिसेप्टर. या तिन्हींची या पद्धतीने आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ द रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट इन आवर बॉडी. सम आर प्रेझेंट ऑन आउटसाइड और सम आर रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग स्टिम्युलस. Receiving stimulus from external environment, those are known as the exteroreceptor, and some are related to receiving impulses from inner side of the body, those are known as the interoreceptor. Okay, so related to that one question is there. Read the question and give the answer here. तर ह्या प्रश्नाचं मी डायरेक्टच तुम्हाला उत्तर सांगते, कारण यातले ऑप्शन बरेचसे वेगळे आहेत. करेक्ट स्टेटमेंट ओळखायला सांगितलेलं आहे. Nociceptors respond to changes in pressure. Mesenter's corpuscles are thermoreceptors. Photoreceptors in human eye are depolarized during darkness and become hyperpolarized in response to light stimulus. आणि रिसेप्टर्स डू नॉट प्रोड्यूस ग्रेडेड पोटेन्शियल असं म्हणलेलं आहे. हा, तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. याचं चांगली गोष्ट आहे की तुम्हाला त्याचं उत्तर येतंय. तर सी ऑप्शन हे त्याचं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. ओके ओके, बरोबर आहे. तर त्याचं एक्सप्लेनेशन जर बघायचं झालं, सी ऑप्शन हा करेक्ट आन्सर आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघा की हा फोटो रिसेप्टर जो आहे तो डिपोलराइज्ड होतो ड्युरिंग डार्कनेस आणि हायपरपोलराइज्ड होतो इन रिस्पॉन्स टू लाईट स्टिम्युलस. का? तर आपल्या डोळ्यामध्ये रोडॉप्सिन नावाचं एक प्रोटीन आहे जे ऑप्सिन आणि रेटिनल पासून बनलेलं आहे, आणि ज्यावेळेला लाईट पडते त्यावेळेला डिसोसिएशन होतं रेटिनॉलचं ऑप्सिन पासून, आणि त्यामुळे ऑप्सिनचं स्ट्रक्चर चेंज होतं अँड इट क्रिएट्स पोटेन्शियल डिफरन्स इन द फोटो रिसेप्टर अँड बिकम हायपरपोलराइज्ड म्हणलेलं आहे. आणि ज्यावेळेला डार्कनेस असतो त्यावेळेला पुन्हा रोडॉप्सिन तयार होतो ऑप्सिन आणि रेटिनिन पासून टू रिस्टोअर दी डार्क विजन, आणि पुन्हा त्याचं डिपोलरायझेशन होतं. तर हे माहिती पुन्हा आपण डोळ्याची जी डिटेल माहिती बघणार आहे त्यावेळेला पुन्हा याचं तुम्हाला डिटेल्स कळतील की रोडॉप्सिन काय आहे, ऑप्सिन आणि रेटिनल काय आहे ते आपण त्यावेळेला बघू. ओके, आणि करेक्ट स्टेटमेंट बाकीचे जे 3 होते ते तुमच्या समोर आहेत की नॉसी रिसेप्टर हे जे आहेत हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डशी रिलेटेड आहेत. रिस्पॉन्ड पोटेन्शियली डॅमेजिंग केमिकल आणि मेकॅनिकल स्टिम्युलंट. मेझिनर्स जे आहेत ते टॅक्टाइल रिसेप्टर, स्टिम्युलाई ऑफ प्रेशर, आणि रिसेप्टर्स showing always graded potential. Okay, so less than 1 minute is there. We will stop here.